आमदार समाधान आवताडे यांनी केला विरोधकांचा आवाज बंद। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील रस्ते, पाणी, प्रशासकीय कार्यालय वाढीव कर याबाबत विधिमंडळात प्रश्न मांडत आमदार समाधान आवताडे यांनी निधी मंजूर करून घेतलाय। भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या विकास कामासंदर्भात देखील भरीव निधी मंजूर करून घेतलाय। या मतदारसंघात विकास कामांच्या माध्यमातून त्यांनी विरोधकांचा आवाज बंद केल्याची स्थिती आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी निधी आणून भाविक व स्थानिक व्यापारी नागरिक यांचे आशीर्वाद आमदार आवताडे यांनी घेतलेत। येणाऱ्या निवडणुकीत आमदार समाधान आवताडे यांच्यासाठी ही जमेची बाजू आहे। त्यांनी केलेली कामे मतदारसंघावर पकड अधिक मजबूत करणार आहेत। पंढरपूर येथील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कामासाठी आले की सर्व कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात। शहरात वेगवेगळ्या भागात कार्यालय आहे, ही सर्व प्रशासकीय कार्यालय एकाच ठिकाणी यावेत म्हणून मागणी केली होती। ती मान्य होऊन याकरता 32 कोटींचा निधी मंजूर झालाय। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी 89 कोटी तर सर विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुधारणा करण्यासाठी 150 कोटी रुपये निधी हिवाळी अधिवेशनात मंजूर करून घेतलाय। पंढरपूर वासियांच्या सध्याचा जिव्हाळ्याचा असलेला वाढीव कर वाढीचा विषय विधानसभेत मांडून लक्ष वेधीत तो रद्द करण्याची मागणी केली आहे। या सरकारने सकारात्मकता दाखवली असल्याने नागरिकांना दिलासा मिळालाय। पंढरपूरच्या करवाढीचा विषय आमदार आवताडे यांनी उचलून धरल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे। मात्र त्यामुळे आमदार आवताडे यांना मानणारा वर्ग वाढल्याचंही पाहायला मिळत आहे। आमदार आवताडे मतदारसंघात प्रत्यक्षात नागरिकांना भेटून समस्या जाणून घेतात व गाव भेट दौरे आयोजित करून प्रत्यक्ष जागेवरच प्रश्न सोडवण्याची भूमिका पार पाडत असल्याचं आमदार आवताडे यांचे सध्या स्थितीत तरी मतदारसंघातील पारडे जड असल्याची स्थिती पाहायला मिळत आहे।